नाथ कृपा सिंधु श्री महादेवनाथाय नमः। आदेश तर आजच्या या ऊर्जा दिनी आपण तुमच्या बालपणाबद्दल आणि सोबतच काय काय आजोबांबरोबर काय काय तुम्ही वेळ कसा तुमचा घालवला किंवा कसं हे सगळं आपण जाणून घेऊया. प्रेरणा त्यांच्याबद्दलची सर्व आपण जाणून घेऊया. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आजपर्यंतच्या आजोबांसोबत जी जर्नी तुमची झाली तर त्याच्यामध्ये असा कुठला प्रेरणादायी प्रसंग जो तुम्हाला सांगायला आवडेल? प्रेरणादायी प्रसंग असे अनेक आहेत. म्हणजे बाबांचं आता आम्ही बोलताना गुरुजी म्हणण्यापेक्षा त्यांना बाबा दिदी आजोबा अशाच प्रकारे बोलणार आहेत. त्याच्यामुळे प्रेरणादायी प्रसंग जो आहे त्यांचं जीवनच मुळात एक प्रेरणा होती. म्हणजे एखादं आत्मचरित्र पण त्यांच्यासाठी कमी पडेल अशा पद्धतीने त्यांचं पूर्ण लाईफस्टाईल होती किंवा पूर्ण जीवन प्रणाली होती. त्यांच्यातले विविध गुण जे आहेत ते बेस्ट ॲक्टर होते, बेस्ट रायटर होते, बेस्ट पोएट होते. उत्तम प्रकारे स्वतः शरीर सौष्ठव संपदा त्यांनी प्राप्त केली होती. उत्तम प्रकारचं त्यांचं वक्तृत्व होतं. उत्तम प्रकारचं लेखन आणि वाचन कौशल्य त्यांच्याकडे होतं. त्याचबरोबर उत्तम प्रवचनकार, उत्तम कीर्तनकार, उत्तम अभंग गायक आणि एक उत्तम प्रकारचे ज्याला आपण आत्ताच्या तुमच्या करंट जी लँग्वेज आहे आपली ती मोटिवेशनल गुरु. तर ते उत्तम प्रकारे स्वतः एक प्रेरणादायी मोटिवेशनल असे इन्स्पायरेबल गुरु होते. आणि जसं प्रसंग असेल त्याप्रमाणे त्या प्रसंगाला कसं फेस करावं, येणाऱ्या प्रसंगाची दूरदृष्टीने जाण घेऊन त्या प्रसंगाला कसं कव्हर करावं. मग तो प्रसंग कदाचित एखाद्या वेळेस सुखाचा असेल, एखाद्या वेळेस दुःखाचा असेल. तर प्रत्येक प्रसंगामध्ये नियोजन, प्रत्येक प्रसंगामध्ये प्लॅनिंग, प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक प्रसंगाचं नियोजन हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. की जे मला कदाचित मी MBA केलं असतं, कदाचित मी मॅनेजमेंटचं काही शिक्षण घेतलं असतं तर ते माझ्या उपयुक्त आहेच. पण मला बॉर्न अँड बॉटअप ते मॅनेजमेंट त्यांच्याकडून शिकायला मिळालं. म्हणून माझे ते मॅनेजमेंट गुरु पण आहेत असं मी त्यांना म्हणेन. तर त्याच्यातलं आता दिदींनी म्हणजे तू विचारलंस की तुम्हाला प्रेरणा त्यांच्यापासूनच्या काय आहेत. तर प्रेरणा त्यांचं मी म्हटलं ना की लाईफच प्रेरणादायी होतं. आणि म्हणून प्रसंग जर सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की त्यांनी मी कॉलेजला जेव्हा होतो तेव्हा कॉलेजला नंतर मी डिप्लोमा जी एज्युकेशन हा जो मी काय हे केला डिप्लोमा, तर त्या डिप्लोमाच्या वेळेस कदाचित हा प्रसंग मी सांगितलेला पण अगोदर. पण त्या डिप्लोमाच्या वेळेस माझे जे काही बाकी सगळे जे त्या कॉलेजचे विद्यार्थी होते, स्टुडंट होते, तर त्यांना मनात असं आलं की याच्या वडिलांची जाऊन आपण मुलाखत घ्यावी. म्हणून त्यांनी एकदा मुलाखत घ्यायला ते आले. आणि मग त्यांनी एकदा बाबांना विचारलं की सर म्हणाले तुमच्या मुलाने काय व्हावंसं वाटतं, तुमच्या मुलाने काय व्हावंसं वाटतं. हा प्रसंग तुला पण मी सांगितलेला आहे, पण आता आपले श्रोतृवर्ग आहे आपले, आता त्यांना आपल्याला ऐकायला मिळेल. तर एखाद्या वेळेस एखाद्या वडिलांनी सांगितलं तसं मुलाने डॉक्टर व्हावं, वकील व्हावं, इंजिनियर व्हावं किंवा प्रोफेसर व्हावं किंवा नाटककार व्हावं, लेखक व्हावं असं काही सांगितलं असतं. मला तसं वाटलेलं की कदाचित बाबा त्या अँगलने बोलतील. पण त्यांनी कुठल्याही प्रकारे माझ्यावर कुठलीही इच्छा लादली नाही. हा पहिला भाग त्यांच्याकडून मला शिकायला मिळाला. म्हणजे मुलांवर आपल्याला इच्छा लादू नये तसं म्हणतात. तर त्यांनी कसं मग त्यांनी उत्तर कसं दिलं असेल तर एक कौशल्यपूर्वक उत्तर त्यांनी त्या सगळ्या टीमला दिलं. आणि ते उत्तर असं होतं की त्याने म्हणजेच माझ्या मुलाने म्हणजे बाबा म्हणत होते माझ्याबद्दल की त्याने MB गोसावी म्हणजेच महादेवनाथ बापूनाथ गोसावी न होता, MB गोसावी न होता BM गोसावी व्हावं.
म्हणजे जे बाबांनी मला नाव ठेवलेलं बालराजदत्त महादेव गोसावी उर्फ राजेंद्र, तर त्याने स्वतः BM गोसावी व्हावं, म्हणजे त्याने कोणत्याही क्षेत्रात त्याच्या आवडीचं त्याने स्वतःचं नाव establish स्वतःचं नाव एस्टॅब्लिश करावं, की त्याने सपोर्ट मध्ये माझ्या राहू नये. आणि तो माझ्यासाठी फार मोठा गुरुमंत्र ठरला. म्हणजे मी त्यांचा सपोर्ट आयुष्यभर माझ्यासाठी श्वास आहे. परंतु की म्हणतात ना की असं, आणि त्यांनी पण एक उद्गार एकदा छान काढलेले की वडिलांना केव्हा आनंद होतो तर लक्षात घ्या, वडिलांना तेव्हाच आनंद होतो की जेव्हा त्यांची मुलं त्यांच्यापेक्षा उत्तम कामगिरी करतात आणि वडिलांना किंवा आईला हरवतात, तर त्याच वेळेस आई वडिलांना आनंद होतो. दुसरा एक भाग मी सांगेन की लाईफमध्ये त्यांनी भेदभाव कधी केला नाही. मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष हा भेदभाव नाही केला. प्रत्येक कामात त्यांना इंटरेस्ट स्वतःला होता. प्रत्येक कामात ते रस घ्यायचे. इव्हन दो कधी असा वेळ मिळाला तर आईला सांगायचे, म्हणजे आईला मी आता अरे तुने हाक मारतोय किंवा नावाने हाक मारतोय, अगं ममता काय भाजी असेल तर ते माझ्याकडे, मी ती निवडून देतो. की एक ते जे काय त्यांचं जे लाईफस्टाईल होती ना, अगदी एका उत्तम अशा आज इंटरनॅशनल लेवलवर त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि ते अगदी सरकन ते खाली पण यायचे, म्हणजे डाऊन टू अर्थ त्यांच्यामध्ये शिकायला मिळालं. की ते मग भाजीचे ते देठ बाजूला करणं, सगळे ती कामं करणं, म्हणजे ती मदत करणं. किंवा कदाचित त्यांच्या मूडमध्ये आलं, अर्थात त्यांना वेळ तर कमी होता, पण मी हे सगळं बघितलं की त्यांच्या मूडमध्ये आलं की ते राजान पुस्तकं काढ, आपण ती साफ करूया, सगळं लावूया, परत सगळं पंखे साफ करूया. इव्हन तो केळीचे पानं कापायचे. शाबास म्हणजे गणपती बरोबर. तू काय बोल ना. गणपतीत केळीची पानं कट करायला आणि ते पुसायला, धुवायला सर्वांना. म्हणजे दीदीने फार छान आठवण सांगितली की गणपतीमध्ये म्हणजे त्यांचं असं होतं की दीदीने जे आठवण सांगितली त्याच्या मागचं जे मेन एम जो होता की प्रत्येक कामामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ जर केळीची पानं ती कापायची आहेत किंवा केळीची पानं स्वच्छ करायची आहेत, ती केळीची पानं कापताना ते या दिदींची वगैरे पण, मी दिदी मला त्यावेळेस काहीतरी पहिलीला दुसरीला पण असेल कदाचित किंवा काय असं या प्रसंगातून मी ती बरोबर ते पकडायला, चल हे पकड, मी इथून ह्या बाजूने करतो, चल जे 3 भाग कर, एक भाग केवढा झाला बघ, त्याला भाग तो जुळव. म्हणजे हे जे काय आहे ना प्रॅक्टिकल, त्यांनी प्रत्येक गोष्टीत ते प्रॅक्टिकल गुरु होते. प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी त्यांच्याकडे होती. म्हणजे मला तेच आवडलं त्यांचं की प्रॅक्टिकलिझम. म्हणजे नुसतं ते आपली प्रवचनं बोलतायत, नुसतेच आपले श्लोक बोलून दाखवत आहेत, नुसतेच आपलं त्या ओव्या बोलून दाखवत आहेत, तसं नाही तर प्रॅक्टिकल मोल्डमध्ये त्यांच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये त्यांनी अत्यंत उत्तम प्रकारची तेजस्वी अशी सिद्धता प्राप्त केलेली होती. आणि मी तर म्हणजे तुम्हाला पण मी म्हटलेलं आहे किंवा मी आमच्या बाकीच्या पण आपल्या शिष्यकांना म्हणतो की त्यांच्यामध्ये जे असलेलं तेज जे होतं ते मला त्यांच्या, म्हणजे आता मी कोणालाही नाव ठेवत नाही, त्यांच्या कुठल्याही नातेवाईकाला, बाबांच्या किंवा काही तंत्र जे काही नातेवाईक मंडळी आहेत ते सगळे प्रेमळ, परंतु त्यांच्या कुठल्याही नातेवाईकांमध्ये असं तेजस्वी महायोगी मला कधीच आढळला नाही किंवा त्यांच्यापेक्षाही सरस. ते त्यांच्यामध्ये विलक्षण तेज घेऊनच ते जन्माला आलेले होते. तेजाचा साक्षात दीपस्तंभच त्यांना म्हटलं तरी सुद्धा ते अतिशयोक्ती ठरणार नाही. आणि म्हणून आजही ते आपल्या हृदयामध्ये एक स्थान मिळवून आहेत. आपल्यामधून जरी आज एक मला वाटतं 10 वर्ष होऊन गेलेली आहेत, पण आपल्याला वाटत नाही की 10 वर्ष झाली आहेत, ते आपल्या बरोबरच आहेत असं वाटतं. कारण का त्यांच्याकडे असलेलं गुणकौशल्य, गुणांचं अधिष्ठान. ओके, त्यांचं एक सर्वांनीच ऐकलं असेल की ते शिस्तप्रिय होते. आजोबा खूप शिस्तप्रिय होते. तर त्याच्याबद्दल तुमचं म्हणजे काय मत आहे की आजोबांनी शिस्तप्रिय राहून आणि तुम्हाला सर्वांना एकत्र ठेवून आणि कशा प्रकारे त्यांच्या शिस्तप्रियतेमुळे तुम्हाला कुठल्या प्रकारे फायदा झाला बेसिकली? बरोबर, खूप छान प्रश्न दीदींनी विचारलेला आहे की शिस्तप्रियता म्हणजे डिसिप्लिननेस हा त्यांच्यामध्ये अत्यंत प्रचंड प्रखर होता. म्हणजे जर एखाद्याला वेळ दिली, त्यांनी समजा एखाद्याला सकाळी 7ची वेळ दिलेली आहे, तर ही माऊली म्हणजे गुरुजी म्हणजे बाबा त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी 7ची जर वेळ दिली असेल तर ते 6:30ला तिथे जाऊन हजर व्हायचे. म्हणजे त्यांचं वेळेला त्यांनी जिंकलेलं होतं. ते नेहमी हेच म्हणायचे की वेळेला जिंका म्हणजे तुम्ही स्वतःलाही जिंकाल आणि जगालाही जिंकाल. आणि त्यांचं परत वाक्य होतं की वेळेला जिंकलं त्याने जगाला जिंकलं. टाइम इज मनी. त्याचबरोबर त्यांनी हेही शिकवलं की टाइम इज गॉड ऑल्सो. म्हणजे हा जो तो काय मुलं मंत्र आहे तो त्यांच्याकडून खूप छान पद्धतीने मिळाला. म्हणजे आणि प्रत्येक गोष्ट वेळेत करा,
त्यांचं म्हणणंच होतं की वेळेत झोपा, वेळेत उठा. आणि शक्यतो मात्र एक म्हणजे दिदीने विचारलेलं आहे त्याबद्दल मी सांगतोच की तो जो डिसिप्लिननेस होता तो झोपेच्या बाबतीत मात्र त्यांचा खूप मोठ्या लेवलवर आम्ही अनुभवला. म्हणजे काही जणांना अनुभव पण आहे, आता तुम्ही जे ऐकत असाल त्यांना मी क्षमा मागतोय त्यांची, परंतु त्यांनी म्हणजे मग त्या झोपेच्या ह्याच्यात इतरांच्या कोणाच्या झोपेची तमा बाळगली नाही. त्यांच्या मनात एकदा आलं ना उठायचं आहे, तिथे चालायचं आहे म्हटल्यानंतर 2 तास झोप मिळाली तर मिळाली, नाही तर चला निघा मग पुढे. म्हणजे हा जो काय त्यांच्यामध्ये आणि म्हणजे डेली लाईफमध्ये पण त्यांच्या म्हणजे मी आता मुलांना सांगतो की तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला थोडंसं म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की चला एका आनंदाच्या ह्याने आपण म्हणजे आम्हालाही त्यांनी आनंदच दिला, भरपूर अगदी पराकोटीचा आनंद दिला. मात्र झोपेतला हा जो भाग आहे ना तो त्यांना झोप बीप ह्या प्रकार नाही आवडायचा. म्हणजे ते अक्षरशः 3-4 तासाची झोप घेतली तर घेतली, नाही तर चालले पुढे. तर अशा पद्धतीने त्यांचं स्वतःचं वर्कआउट होतं. आणि झोपेच्या तसं पाहिलं तर ते म्हणजे झोपेला पण त्यांनी जिंकलेलं असावं असं म्हणायला लागेल. आणि झोप म्हणजे ज्याने झोपेवर विजय मिळवला तो बरोबर झेप घेऊ शकतो. कारण झोपेमध्ये जो काय एक हे आहे एक्स्ट्रा काना मात्रा, तर तो जर आपण बघितला आणि त्याच्यातून आपण बघितलं तर झेप घेण्यासाठी म्हणजे झोप थोडी आवराली पाहिजे. आणि त्याने जर झोपेवर नियंत्रण मिळवलं तर आपण आपल्या उत्तम प्रकारे आपलं ध्येय इप्सित गाठू शकतो. हा त्याच्या मागचा अर्थ आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की आतापर्यंतच्या सर्व प्रवासामध्ये आजोबांनी अशी कोणती व्यक्ती तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिली की ज्या व्यक्तीचा तुम्ही एक ध्यास घेतला किंवा तुमच्या म्हणजे त्याने तुम्हाला मोटिवेट केलं? जसं तुम्ही मला रघुनाथ माशेलकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्याशी इंट्रोड्यूस करून दिलं लहान वयात, तसं अशी कोणती व्यक्ती आहे की ज्यांच्याशी तुम्हाला आजोबांनी इंट्रोड्यूस करून दिलं की ज्याच्यामुळे तुम्ही म्हणजे त्यांचा फॉलोअप घेतला, त्यांच्याबद्दल वाचलं, त्यांच्यापासून प्रेरित झाले आणि एक इन्स्पिरेशन घेतलं? बरोबर. जर आपण प्रत्यक्ष जर बघायला गेलो तर प्रत्यक्षात त्यांनी म्हणजे स्वामी विवेकानंदांचं जे जीवन आहे, जीवन प्रणाली आहे, त्याचे ते चाहते होते स्वतः. आणि त्याचबरोबर वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचेही ते त्यांच्यासाठी ते हृदयदैवत होतं महाराज म्हटल्यानंतर. तर ही जी काही अशी थोर व्यक्तिमत्व आहेत म्हणजे विभूती आहेत त्या ज्यांना आपण समर्थ रामदास स्वामी म्हणतो, तर यांच्या जीवनातलं नेमकं जे जीवनातलं इप्सित आहे किंवा जीवनातलं त्यांच्या जे काही गिमिक आहे ते त्यांनी अगदी लहान वयातच आमच्या म्हणजे माझ्यासाठी ते प्रेरणास्थान कसं ठरेल या दृष्टीने प्रयत्न केले. उदाहरणार्थ की त्यांनी छत्रपतींच्या म्हणजे छत्रपतींबद्दलचे जे काही प्रसंग आहेत ते जेव्हा ते सांगायचे, वर्णन करायचे, तर त्याच्यातलं एक मी सांगतो तुम्हाला की छत्रपतींबद्दल वंदनीय शिवछत्रपतींबद्दल जर नुसतं कोणी शिवाजी असा उच्चार केला तरी सुद्धा त्यांना प्रचंड राग यायचा, प्रचंड ते राग यायचा. म्हणजे मी स्वतः बघितलेलं की नुसतं असं जर कोणी बोललं की शिवाजीने हे गड जिंकला असं जरी वाक्य उच्चारलं गेलं तरी सुद्धा त्याला ते हाताने त्याला त्याच्या कानशिला लगावल्याशिवाय राहायचे नाही, एवढं ते त्यांच्या नसानसात भिनलेलं होतं. आणि दिदीने आता म्हटलं जसं दिदी लहान असताना डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचं दिदीने सांगितलं की ते शास्त्रज्ञ संशोधक, मात्र की त्यांनी म्हणजे आपण ज्यांना म्हणतो उलटी पार्टी म्युन्सिपाल्टी म्हणतात तशा शाळेमध्ये शिकलेले रघुनाथ माशेलकर आलं लक्षात ना. म्हणजे गिरगावच्या त्या शाळेमध्ये म्युन्सिपाल्टीच्या शिकलेले, म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकलेले रघुनाथ माशेलकर नंतर आपल्या स्वतःच्या स्वकष्टाने स्वप्रयत्नाने भारताचं नावलौकिकत्व सिद्ध तर करतात, पण त्यांच्या हाताखाली 40,000 शास्त्रज्ञ काम करत होते. म्हणजे केवढा महान व्यक्तिमत्व आपल्या भारताला लाभलेलं रघुनाथ माशेलकरांचं. म्हणजे परिस्थितीवर मात करत झुंजच ते पुढे गेले होते. तर असं म्हणजे तर त्याचबरोबर आजोबांनी म्हणजे जर आपण बघितलं की प्रॅक्टिकल जर आपण विचार केला तर त्यांचं म्हणजे त्यांना जे विचारांच्या दृष्टीने अधिष्ठान म्हटल्यानंतर तर त्यांनी फार मोठ्या पद्धतीने आम्हाला घडवलं. आणि ते घडवत असताना ग्रंथरूपाने फार मोठी प्रेरणास्थानं आमच्यासमोर निर्माण केली होती, ग्रंथ ऊर्जेने निर्माण केली होती.
आणि जर आपण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये ते चांगला गुण शोधायचा त्यांचा ते प्रयत्न करायचे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगला गुण शोधण्याचा साठी ते प्रयत्नशील असायचे. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला जरी कोणी नाव ठेवलेलं असलं तरी सुद्धा त्याच्यामधून चांगलं काय तुम्हाला शोधता येईल याच्यासाठी ते प्रेरित असायचे. मग संत ज्ञानेश्वर माऊली तर त्यांचं अत्यंत जीवप्राण होता. संत ज्ञानेश्वर माऊली असेल, तुकारामांची गाथा, तुकाराम महाराज असतील, आणि ज्यावेळेस ते तीर्थयात्रेला वगैरे जायचे तर तेव्हा तीर्थयात्रेला जाताना सुद्धा ते प्रॅक्टिकल त्या ठिकाणी शोधायचे. म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये त्यांचा फार मोठा, म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली तर त्यांच्यासाठी फार मोठं दीपस्तंभ होत होत्या अल्लाहना. म्हणजे या दृष्टीने लक्षात घेऊ आपण की त्यांना केवळ वरपांगी अध्यात्म नको होतं, तर त्यांना आतून लावलेले पंख त्यांना हवे होते. म्हणजे जर आध्यात्मिक तुम्हाला व्हायचं आहे तर तुमच्या चालण्यात पण अध्यात्म जाणवलं पाहिजे, बोलण्यात, बसण्यात, उठण्यात, वागण्यात, कृतीमध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये ते दिसलं पाहिजे. त्याचा अर्थ फक्त त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा भगवेच कपडे घालून तुम्ही फिरा रोज असं नाही. कारण ते स्वतः टी शर्ट वापरायचे. तुम्ही बऱ्याच जण बघितलं असेल, स्वतः टी शर्ट वापरायचे, स्वतः शर्ट वापरायचे, कोट वापरायचे, जॅकेट वापरायचे, असं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पण ते पेरवत. पण त्याच्यामुळे ते त्यांचा जो वैचारिक जो पिंडा होता, तेज जे होतं ते कधी झाकलं जायचं नाही. उलट ते वेगवेगळ्या अँगलने ते प्रसरत राहायचं किंवा बहरत राहायचं. अल्लाह. म्हणजे जसं आपण एखादं फुल घेतो, आता इथे बघा किती फुलांची इथे आपण सजावट झालेली आहे, बरोबर आहे. तर एखादं आपण त्याचं समजा फुल घेतलं तर त्या फुलाला आपण घेतल्यानंतर त्या फुलाला समजा इथे ठेवावं, टेबलावर ठेवावं, फ्लॉवर पॉटमध्ये ठेवावं किंवा कुठे देवाच्या गळ्यातल्या हारामध्ये ठेवावं, ते आपण जसं ठरवू त्याप्रमाणे करेल. परंतु ते फुलाचं जे तेज आहे ते फुल प्रसरत ठेवतंच, बहरत ठेवतंच. म्हणजे हे जे प्रॅक्टिकल अध्यात्म जे आहे ते अध्यात्म त्यांच्याकडून फार प्रचंड ताकदीने शिकायला मिळालं. आणि तो फार मोठा ठेवा म्हणजे ते आमच्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी म्हणायला हरकत नाही की ते, आणि साक्षात ते परिचित होते अल्लाह. म्हणजे मात्र एक आहे की ज्याने त्यांचे विचार नाही ऐकले, म्हणजे माझ्या तरी डोळ्यासमोर ज्याने त्यांचे विचार, समजा एखाद दुसरी अशी व्यक्ती असेल की त्यांनी नाही ऐकलं असेल त्यांचं, पण म्हणजे ऐकलं असेल, नाही ऐकलं असेल, तर त्या माणसाचं मात्र मी बघतोय माझ्या डोळ्यासमोर अशी माणसं काही की त्या माणसाचा अक्षरशः कडेलोट झालेला आहे. म्हणजे अक्षरशः तो माणूस लयाला गेलेला आहे, रसातळाला गेलेला आहे. आणि ज्याने त्यांचं ऐकलं, त्या संस्था असतील, त्या व्यक्ती असतील वा कोणी असेल, त्यांचं मात्र उत्कर्ष झालेलं दिसतं. म्हणजे याचा अर्थ मी त्यांचं काय गोडवे गातो अशातली गोष्ट नाही, पण त्यांच्याकडे दूरदृष्टी होती, विजन होतं. अल्लाहचं विजन होतं, ते फार मोठं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते नॅचरल प्रॅक्टिकल लाईफ जगले. अल्लाह लोकांना दिखावा करण्यासाठी वगैरे असा भागत नव्हता. तर तो जे काय त्यांच्याकडे एक वेगळं अजब कौशल्य होतं, ते फार मोठं आपल्यासाठी ते आहे असं मी म्हणेन. तर या प्रश्नातून, या उत्तरातून खूपच चांगलं हे मिळालं मला. म्हणजे एक आजोबा एक अमेझिंग पर्सनॅलिटी होते. द पर्सन हू कॅन लुक ब्युटिफुल फ्रॉम एव्हरी अँगल, इन एव्हरी क्लोज, इन एव्हरी कलर, लाईक दॅट. नो, त्यांचा ग्लो किंवा त्यांचं जे तेज होतं ते प्रत्येक कपड्यामध्ये असू दे किंवा प्रत्येक सिच्युएशन मध्ये असू दे, दे मस्ट ग्लो अँड दे वर ग्लोरियस पर्सन. सो आणि पुढे जसं तुम्ही मध्ये म्हणाले की अध्यात्म हृदयापासून असलं पाहिजे. ते एक स्पिरिच्युअलिटी फ्रॉम हार्ट टू हार्ट, हे जे कनेक्शन होतं ते अजून पण बघायला मिळतं. कारण अजून पण आपल्या सोबत जुनी माणसं अजून पण आपल्या सर्वांच्या टच मध्ये आहेत. ती फक्त त्यांच्यामुळेच आहेत आणि त्यांची आताची पण पिढी, यंग जनरेशन पण आपल्या टच मध्ये आहे. आणि आपल्या प्रोग्राम्स मध्ये ते पण कॉन्ट्रीब्युट करतात आणि सर्वांना सहभाग देतात. विठ्ठलनाथ महाराजांपासूनच्या पिढ्या आपल्याशी अजूनही आपल्याशी कनेक्टेड आहेत. ते म्हणजे दीदीने फार छान अँगल घेतला प्रश्नाला, म्हणून मी तिचं कौतुक करतो की दीदी म्हणल्याप्रमाणे की आज वंदनीय विठ्ठलनाथ महाराजांपासून ते आता वंदनीय महाराज असतील, आपली पिढी आहे, पुढची पिढी आहे, म्हणजे असा जवळजवळ 5 पिढ्यांपासूनचा जो प्रवाह आहे तो आपल्याशी मॅग्नेट सारखा जोडला गेलेला आहे. म्हणजे हे आपलं फार मोठं इप्सित आहे, फार मोठं आपली तिजोरीतली ती आपली पुण्याईची बँक आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मला वाटते ते जर केवळ घडलं असेल तर त्याचं मी पूर्ण श्रेय वंदनीय महादेवनाथ महाराज
आणि गुरुमाऊली आई ममताई यांनाच देईन मी, कारण का मी दोघांकडनंही ते सद्गुण प्राप्त केले, जे चांगले गुण प्राप्त केले त्याचं ते त्यांच्या चरणी त्याचं श्रेय आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मी असा अँगल माझ्यासाठी मी हे केला की बाबांकडनं आवश्यक तेवढा कडकपणा घेतला. ओके, बाबांकडनं मी काय घेतलं, आवश्यक तेवढा कडकपणा, आवश्यक तेवढा प्रखरपणा घेतला आणि आईकडून सौम्यपणा, दानशूरत्व आणि उत्तम प्रकारे लढा लावण्याचं जे काही तिच्याकडे कौशल्य होतं ते घेतलं. अर्थात दोघांकडे ते समतोलाने होतं, परंतु एखाद्यावर जर प्रहार करायला बाबा लागले तर त्याला काय ते सोडायचे नाहीत. पण मी त्याच्यातून थोडा सॉफ्टनेस घेतला की ठीक आहे, तो माणूस त्याच्या कर्माने पुढे प्रवाहित होईल, आपण त्याला सांगून तो ऐकत नाही, तर मी त्यावेळेस मग मौन धरायला लागलो. म्हणजे मग त्या माणसाला काहीतरी वाईट माझ्याकडून उद्गार होण्यापेक्षा मी आपलं माझं मौन ठेवायचो. बाबा तू तुझ्याच ह्याने जा, कारण का तुझ्यात तर बदल मी करू शकत नाही आणि मी काय त्याच्यासाठी ठेवलेलं नाहीये. तर म्हणजे या दृष्टीने थोडासा वेगळा तुम्हाला वाटेल, कटू वाटेल, पण केवळ स्वार्थीपणाने म्हणून नाही, पण एखाद्याला सांगून प्रेमाने गोंजारून प्रेमाने गोड बोलून जरी तो बदलत नसेल तर आपण त्याच्या मागे किती त्याच्यात हवं, तर ते आपलं तसं का ते आपलं हे नाही ना. म्हणजे त्या दृष्टीने मी त्यांच्याकडून ते म्हणजे कधी कधी ते असा डायरेक्ट घाव घालायचे. एखादी संस्था असेल, एखादी व्यक्ती असेल की भीती वाटायची की ते आता काय रौद्ररूप त्यांचं धारण झाल्यानंतर, मात्र ते तेवढेच अगदी प्रेमळ होते. त्यांच्या हृदयामध्ये एक प्रेमळ ज्योत प्रकाशित होती आणि मी असं म्हणेन की ती प्रेमळ ज्योत आपल्या बहुसंख्य शिष्यांनी ओळखली, त्यांनी त्यांच्या आयुष्यात सोनं केलं. त्याचबरोबर त्यांना सून म्हणून लाभलेल्या आमच्या सौभाग्यवती त्या पारायणीताई, त्यांनी पण त्यांना अगदी हृदयाशी सिद्ध केलं, आईंना, गुरुमाऊली आईंना आणि गुरुजींना. आणि आमच्या परिवाराला आज जे सगळा हा जो काय वेलविस्तार आहे आणि आता जे काय आपण सगळे चाललेलो आहोत, हे केवळ आणि केवळ मी फक्त आणि फक्त म्हणतो माऊलींमुळे आणि आपल्या ज्या काही सगळ्या इष्टदेवता आहेत मग त्याच्यामध्ये सगळ्या आल्या. वंदनीय स्वामी समर्थ महाराज असतील, साईनाथ महाराज असतील, गजानन महाराज असतील, गोंदवलेकर महाराज असतील, आई कलावती माता असतील, तर ह्या सगळ्या ज्या काही अधिष्ठान देवता आहेत, त्या इष्टदेवता, सत्पुरुष देवता, या सगळ्यांचे ते आशीर्वाद आहेत आणि त्याचबरोबर माऊली मातृपितृ देवतांचे आशीर्वाद आहेत. म्हणून मी असं म्हणतो की खूप भाग्यवान मी स्वतः आहे की त्यांच्या पोटी जन्म लाभला. लक्षात, खूप भाग्यवान आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक गुण जे आहेत, आता तर माझ्याकडे काही गुण तुम्हाला थोडेफार काही दिसत असतील किंवा काय असेल, सगळं त्यांची ठेव आहे. मी माझ्याकडे त्याच्यातलं मला स्वतःला कुठलंच क्रेडिट घेत नाही मी, आणि सगळं त्यांच्या चरणी अर्पण करतोय. आणि डाऊन टू अर्थ राहून आपल्याला कसं प्रॅक्टिकलमध्ये इझिली म्हणजे सहजपणे सेवा देता येईल, हा जो काय त्यांच्या कौशल्य आहे ते फार मोठं त्यांच्याकडून लाभलं. आज दिदींनी इथे उत्तम प्रकारे या ठिकाणी गुरुजींच्या आठवणी जाग्या करण्याचा प्रयत्न केला. काहीतरी बोल चुकले असतील, आम्ही लहान लेकरं आहोत, आम्हाला आपण क्षमा करणं, आपण कारण आपल्याकडे मोठं हृदय आहे. तर असं या ठिकाणी त्याचाही समारोप दिदीच करतील. आपल्या ह्या आत्ताच्या ह्या बोलण्यातल्या आपल्या ह्या आठवणींच्या या परिसराच्या आठवणी आहेत या, तर आता दिदीच त्याची सांगता करतील. तर बरेच प्रश्न आणि त्यांची उत्तरं पण खूप सुंदर झाली. आणि आजोबा आता नाही आहेत पण ते आपल्या सोबतच आहेत. पण सगळ्यांनाच आता कनेक्ट झालेल्या सर्वांनाच माहिती नाहीये की आजोबा कसे होते. तर आपण जर प्रयत्न केला तर मे बी आपण पुस्तकाच्या स्वरूपाने किंवा एका बुकलेटच्या स्वरूपाने आपण त्यांच्याबद्दल थोडंफार काही लिहू शकतो किंवा मे बी आर्टिकल्स सॉर्ट ऑफ स्टार्ट करू शकतो. बरोबर, छान छान छान. चांगला उद्देश दिदींनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे की पुढच्या पिढ्यांना एक असे महान योगी आपल्या ह्या परिवारामध्ये होऊन गेलेले आहेत, त्यांचं एक जीवनचरित्र आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी फार मोठं एक सामर्थ्यशील ठरेल. त्यांचं कर्तृत्व, त्यांची सिद्धता फार मोठ्या स्वरूपात ठरेल. कारण शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा ते असताना त्यांनी फार मोठी कामगिरी केली आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे म्हणजे अक्षरशः मँचेस्टर युनिव्हर्सिटीकडून त्यांना पुरस्कारित झालेले आहेत ते त्यावेळेस इंग्लंडमधल्या. तर या प्रकारे राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि राष्ट्रपतींनी गौरवलेलं आहे, राज्यपालांनी गौरवलेलं आहे, महापौरांनी गौरवलेलं आहे. म्हणजे असं सगळ्या स्तरावरून त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी त्यांचं नावलौकिकत्व सिद्ध झालेलं आहे. आणि अशा अनेक पुरस्कार असतील, अनेक पदव्या असतील, अनेक प्रकारचे त्यांना मिळालेले सत्कार असतील, मानाचे त्यांना मिळालेलं सगळं हे असेल.
तर हे सगळं जे आहे हे कुठेतरी त्या आत्मचरित्रात्मक थोडंसं म्हणजे ज्याला म्हणतो चरित्र ग्रंथातून कुठेतरी ते गुंफलं जावं अशी दिदींनी केलेली आजची इच्छा आहे. पण मी या इच्छेला सगळ्यांना विनंती करेन की कृपया आपल्याकडेही काही त्यांचे अनुभव असतील तर जरूर ते लिखित करा आणि ते लिखित केल्यानंतर त्याच्यामुळं ते एडिटिंग कसं करायचं काय करायचं ते आपल्या दिदी ठरवतीलच. आणि आपल्या दिदींबरोबरची जी टीम आहे ती सगळी स्पिरिच्युअल टीम जी आपली यंग टीम आहे खूप छान आपल्याला टीम लाभलेली आहे. आपण त्याच्यात खूप श्रीमंत आहोत म्हणून मी कुठल्याही यंग टीमच्या मेंबरचं नाव घेणार नाही आहे. मात्र एवढे दृष्ट लागणार की आपल्याला ही सगळी नवीन ऊर्जा आपली लाभलेली आहे आणि या टीमने आपल्याला ती सिद्ध केलेली आहे. तर सर्व टीमचं या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो. आणि त्यांनी हे जे काय आत्ता तिथे जे उद्गार केलेले आहेत की गुरुजींचं जर चरित्र कुठे ना कुठेतरी थोडंसं म्हणजे असं मोठ्या जाड स्वरूपात असं नाही परंतु काही कशा पद्धतीने ते करतात डॉक्युमेंटेशन ज्याला म्हणतात तर ते करता आलं तर खूप आपण चांगल्या पद्धतीने आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी ते इन्स्पायरेबल राहील. एक मोटिवेशनल कारण आपण 1 तासाचा जरी एपिसोड केला किंवा 2 तासाचा केला तरी नॉट इनफ आहे. सो असं आपण थोडं स्टेप्स घेत राहिलो तर आपण लवकर कनेक्ट होऊ शकतो पूर्ण विषयाशी. बरोबर. आदेश आपण आपला वेळ दिलात आणि आजच्या या प्रवाही आपण आपल्या परीने आपापल्या हृदयातून आपापल्या स्थानी आपापल्या वास्तूमध्ये माऊलींना त्यांची आराधना सिद्ध केलेली आहे. सर्व परिवाराच्या आपल्या सर्व नातं परिवाराच्या आम्ही ऋणी आहोत. अलख निरंजन. आदेश 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 आदेश. आदेश.